लग्न रुखवतासाठी लागणारी स्टील भांडी, सागवानी बेड, डिझायनर कपाट, टीपॉय, डायनिंग टेबल, सोफा सेट, शोकेस इत्यादी फर्निचर, हॉटेल, कॉफी शॉप आणि ऑफिस फर्निचर, तसेच टीव्ही, फ्रीज, वॉशिंग मशीन, आटा चक्की इत्यादी इलेक्ट्रॉनिक्स वस्तू योग्य दरात व भरपूर व्हरायटीमध्ये मिळण्याचं एकमेव ठिकाण लक्ष्मी एंटरप्राइजेस फ्लोरा फर्निचर स्टील व इलेक्ट्रॉनिक मॉल, 3 रस्ता, बार्शी रोड, शेगाव, दुमाला, पंढरपूर। धनगर समाजाचे एसटी प्रवर्गातील आरक्षणाची अंमलबजावणी व्हावी या मागणीसाठी तीर्थक्षेत्र पंढरपूर येथे जालन्याचे दीपक बोराडे, पंढरपूरचे माऊली हळणवर यांच्यासह धनगर समाज बांधव आमरण उपोषण करत आहेत। आंदोलनाचा आज 4था दिवस असून काही आंदोलनकर्त्यांची प्रकृती ढासळत आहे। दरम्यान पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघाचे आमदार समाधान आवताडे यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन उपोषणकर्ते धनगर समाज बांधवांची विचारपूस केली। त्यांना मिळणारे वैद्यकीय उपचार याबाबतही त्यांनी माहिती घेतली। यावेळी धनगर समाज बांधवांनी आमदार समाधान आवताडे यांच्यासमोर आपली कैफियत मांडताना, आपण लोकप्रतिनिधी आहात, त्यातही सत्ताधारी पक्षाचे आहात, त्यामुळे आपण आमचा प्रश्न तातडीने शासन दरबारी मांडावा आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्याशी चर्चा करून आजच्या आज या प्रश्नावर सरकारने तोडगा काढावा असे सूचित करून सरकार आणि आंदोलनकर्त्यांमध्ये आपण दुवा साधावा अशी गळ घातली। यावर आमदार समाधान आवताडे यांनी देखील लगेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी फोनवरून संपर्क करण्याचा प्रयत्न केला। त्यावेळी संपर्क जरी होऊ शकला नसला तरी आज दिवसभरात दोन्ही नेत्यांनी आमदार समाधान आवताडे यांच्याशी चर्चा करण्याची ग्वाही दिली आहे। त्यानंतर आमदार समाधान आवताडे यांनी मी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांशी चर्चा करून सकारात्मक तोडगा काढण्याचा प्रयत्न करतो असा शब्द धनगर बांधवांना दिला आहे। धनगर समाजाच्या ज्या मागण्या आहेत एसटी प्रवर्गामध्ये या ठिकाणी समाविष्ट व्हावं याकरता नक्कीच सरकारमध्ये माननीय मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्याशी चर्चा करून या मागणीचा पॉझिटिव्हली आपण तोडगा काढू। आपला काय संपर्क झाला आहे? मी आता संपर्क करतोय मुख्यमंत्र्यांना आणि उपमुख्यमंत्र्यांना, तर त्यांचा निरोप आला आहे की 1 तास 1.5 तासात त्या ठिकाणी माझी चर्चा करतील। चर्चा केल्यानंतर आम्ही ही करून घेऊ। तोडगा निघेल, त्यांची तब्येत खालावत चालली आहे, आज निघेल ना, आज काही ना काही चर्चा करून त्याच्यावरती मार्ग काढू आपण। सरकारचा कोण प्रतिनिधी, दुसरा मंत्री? आता अजून माझी चर्चा झाली नाही, मी मुख्यमंत्री आणि दोघांशी उपमुख्यमंत्र्यांशी चर्चा करतो, त्याच्यावरती मग शासनाकडून कोण ना कोण प्रतिनिधी म्हणून येईल। ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज.com या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या।